जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आत्ताच पंचायत समिती व जिल्हा परिषदचा निकाल आपल्या हाती आला. त्यामध्ये आपला पराभव झाला हे निश्चित आहे. विजयी उमेदवार आमचे मित्र ॲडव्होकेट स्वप्नील कारभारी यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पुढील काळामध्ये चांगलं काम करावं. एक मित्र म्हणून, आमचा एक सहकारी म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी माझ्या कठीण काळामध्ये मला साथ दिली, मला मतदान केलं. आपण 4 आकडी गाठायची अपेक्षा होती, पण आपण गाठू शकलो नाही. 3 आकडी मतदान आपण गाठलो. आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या याची सुरुवात आपली आता झालेली आहे. आणि बऱ्याच गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि ज्या ज्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी मी निवडून यावं म्हणून जीवाची बाजी लावली, मतदान केलं, चांगल्या ताकदीनं आले, धावपळ केली, त्या सर्वांचे मी शब्दामध्ये आभार मानू शकणार नाही. असे खूप मोठं सहकार्य मित्रपरिवारांनी केलं. तसेच निवडणुका म्हणजे फक्त फॉर्म भरणं आणि बॅनर लावून गाडीला फिरणं इतपत नाही, तर निवडणुका कशा पद्धतीने लढवावा याबद्दल आता येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण काम करूयात. आणि येणाऱ्या काळामधल्या सर्व निवडणुका आपण लढणार आहोत. एखादी निवडणूक हारणं, एखादी निवडणूक जिंकणं हे सर्वस्व नाही. आपण लोकांसाठी काम करत आहोत आणि करत सुद्धा राहू. त्यामुळं आपल्याला म्हणजे निवडणूक हारलोय म्हणजे आपण खचून बसण्यापैकी नाही. आपण चळवळीत काम करणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर यांच्या विचारावरती काम करणारे आपण पोरं आहोत. आपण बिलकुल खचणार नाही, आपण थांबणार नाही. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाची एक नांदी आहे. आपल्याला निवडणुका लढवताना काही गोष्टी कमी पडल्या आहेत, त्याच्यावरती काम करून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपण काम करूयात. तुर्तास थांबतो मित्रांनो. सर्व मित्रांना एवढं सांगू इच्छितो की मी एखादी निवडणूक हरलो म्हणून खचलेलो नाही. काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं हा धनराज बिराजदार रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास जय जिजाऊ.